नागपूर येथील कोळी समाज बांधवांच्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष, आंदोलक आक्रमक। नागपूरमध्ये कोळी समाज बांधवांचे आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन तीव्र झाले असून नुकतेच आंदोलक यशवंत स्टेडियम टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न करत होते, ज्याला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाचवले आहे। हे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू असून आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे, यामुळे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आंदोलनाची प्रमुख कारणे: आरक्षणाची मागणी। कोळी समाजाला अनुसूचित एसटी जमातीमध्ये समाविष्ट करून त्यांना आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। आरक्षणाव्यतिरिक्त इतरही काही मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे, ज्यासाठी समाज बांधव आक्रमक झाले आहेत। आंदोलन आता हिंसक वळण घेत असून आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले होते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हे आंदोलन नागपूरमधील यशवंत स्टेडियमवर सुरू आहे। 13 डिसेंबर रोजी हे आंदोलन चौथ्या दिवसात प्रवेश करत असताना आंदोलक टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत होते, पण पोलिसांनी त्यांना वाचवले अशी माहिती कळते आहे। महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून या आंदोलनाचे तीव्र पडसाद येत्या काळात राज्यभर उमटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। ग्रामीण वार्तापत्र न्यूजसाठी द्रोणाचार्य। ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा।